मध्ये उपस्थित असलेले सर्वप्रथम या नगरीचं ग्रामदैवत कुंडलेश्वराच्या चरणी साष्टांग दंडवत घालून, खरं तर कुंडलवाडी शहर हे कैलासवासी गोपीनाथराव मुंडे यांचं शहर म्हणलं जाते. कारण गोपीनाथराव मुंडे साहेबांचं या कुंडलवाडी शहरावर विशेष अशा पद्धतीचं प्रेम होतं. आणि जेव्हा जेव्हा मी कुंडलवाडीमध्ये येतो तेव्हा तेव्हा मला कैलासवासी गोपीनाथराव मुंडे साहेबांची नेहमी आठवण येते. आजच मुख्यमंत्र्यांच्या सभेमध्ये गोदा परिक्रमेचा मी उल्लेख केला आणि त्या गोदा परिक्रमेच्या दरम्यान साहेब कुंडलवाडीमध्ये रात्री मुक्कामाला होते. आम्ही असं आरळी, कुंडलवाडी, राहेर, संगम असं करीत करीत या भागातून आम्ही गेलो. तर त्यावेळेस साहेबांनी अनेक विषय आम्हाला सांगितले होते. कुंडलवाडीच्या विकासाच्या संदर्भात, कुंडलवाडी हे शहर कसं पुढे जाईल, कुंडलवाडीमध्ये माझा जीव अडकलेला आहे, असं नेहमी ते म्हणायचे. त्यांची आठवण आज त्याही सभेमध्ये झाली. योगायोगानं आज मी कुंडलवाडीमध्ये आलो. त्यावेळेस तो योगायोग मानला पाहिजे की काहीतरी योग आहे. कुंडलवाडीमध्ये आता आपण एवढे सगळेजण इथं आलेलो आहोत. प्रेरणाताई, तुम्ही काय काळजी करू नका. 3 तारखेला तुम्हाला आणि तुमच्या टीमला गुलाल लागणार आहे, या ठिकाणी मी जाहीर करतो. कारण हा भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला आहे आणि भारतीय जनता पार्टीचा हा बालेकिल्ला, कमळाचं निशाण घेऊन जो माणूस उभा टाकतो त्याच्या पाठीमाग सर्वसामान्य जनता, गोर गरीब, वंचित, पीडित, शोषित, धर्म सगळा बाजूला ठेवून हिंदू मुस्लिम सगळे एक दिलाने या कमळाच्या पाठीमागे उभे राहतात. या अतिशय कमी वेळेमध्ये बोलवण्यात आलेल्या या छोटेखानी बैठकीमध्ये उपस्थित असलेल्या आमच्या नगराध्यक्षा सौ प्रेरणाताई गजानन कोटरवार, सौ नेहा संजय गट्टुवार, श्री रमेश हनमलू इर्लावार, पहिले प्रेरणाताई तुम्ही बोला का. प्रेरणाताई गजानन कोटरवार नगराध्यक्ष, टाळ्या वाजवा जोरात. सौ नेहा संजय गट्टुवार, रमेश हनमलू इर्लावार, सुनंदा अमरनाथ कांबळे, मला नाही समोरच्या नमस्कार करा. संजय राजाराम भास्कर, साईनाथ लक्ष्मण भातनाते, आता उत्कृष्ट भाषण केलं त्या अर्चना भीम पोतनकर, नितीन सायना ठकुरवाड, नितीन सायना उठले का, सोनी राहुल सपनवार, सुप्रिया साईनाथ गोपवार, गंगाधर मोगलाजी कोटलावार, कुरेची मोहम्मद अल्ताफ, मोहम्मद यासीन, सलमा बेगम अब्दुल जावेद, नमिता संजय खुळगे. शेर शायरी खूप ऐकली आणि पोट भरले, असे आमच्या सगळ्यांचं पोट भरलं. प्रकाश पाटील, रामराव अर्जुने, नागनाथ कोंडिबा कोलंबरे, सौ नेहाताई शैलेश राकावार, सौ सुनीता गंगाधर रुद्रुरकर, अंतिमीला गेले, प्रदीप गंगाधरराव खेडगे, कुमारी ऐश्वर्या गंगाधर तोटावार, कुमारी प्रणिता देवन्ना पाशावार. या सगळ्यांसाठी परत एकदा जोरदार सगळ्यांनी टाळ्या. नरेंद्र मोदीजींचं जे स्वप्न आहे की भविष्यामध्ये 50% पेक्षा जास्त आरक्षण झालं पाहिजे, ते कुंडलवाडीतल्या भारतीय जनता पार्टीने करून दाखवलं. 20 पैकी 11 नगरसेविका आमच्या महिला उभं टाकल्यात, म्हणून त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन. खरं तर प्रेरणाताई, तुम्ही आणि तुमची टीम कुठल्याही परिस्थितीमध्ये हिंमत हारायची नाही, ताकदीनं उभं टाकायचं. ही भारतीय जनता पार्टी आहे. ही भारतीय जनता पार्टी आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला, म्हणजे माझ्यासारख्या
मला डायरेक्ट राज्यसभेमध्ये खासदार केले. त्यामुळे तुम्ही ही भारतीय जनता पार्टी कोणाला कधी कसं पुढे नेईल, ही भारतीय जनता पार्टी अशी आहे, ही सगळ्या आपल्या कार्यकर्त्यांकडं आपल्या लेकराप्रमाणे समजणारी ही पार्टी आहे. रुसवे फुगवे येणं जाणं हे चालत राहते, पण भारतीय जनता पार्टी दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे. भारतीय जनता पार्टी ही राज्यामध्ये, देशामध्ये आणि जगामध्ये सगळ्यात नंबर 1 ची पार्टी आहे. आणि कुंडलवाडी शहर हे असं आहे, हे आध्यात्मिक शहर आहे, हे दळणवळणाच्या दृष्टिकोनातून एक महत्वाचं शहर आहे. कुंडलेश्वराचा आशीर्वाद या कुंडलवाडीवर आहे. आणि माझ्यासारखा इथूनच शिवशेजारी असलेला खासदार या भागामधून मला देवेंद्र फडणवीसांनी जेव्हा केलं, तेव्हा सगळ्यात पहिले काम मी काय केलं असेल तर इथून जवळ कंदकुर्ती म्हणून हेडगेवारांचं मूळ गाव आहे. आणि हेडगेवारांच्या मूळ गावाला शिरूर ताजमधून कुंडलवाडी मार्गे कंदकुर्तीला जाणारा नॅशनल हायवे पहिले मी मंजूर करून घेतला. या नॅशनल हायवेच्या माध्यमातून तुमचं कुंडलवाडी शहर हे जगाच्या नकाशावर येणार आहे. त्यामुळे इथून हजारो पर्यटक देश विदेशातून जाणार आहेत. आताच मला मी या भागामध्ये काय काय निधी दिला त्याची लांबलचक चिठ्ठी त्यांनी दिली आहे. कुंडलवाडी शहरात पेंडकर मोबाईल शॉप ते मुनगिलवार हार्डवेअर पर्यंत 67,50,000चा निधी मी या सीसी रोड साठी दिला आहे. मयुरा हॉटेल ते हेडगेवार चौक, आरसीसी नाली व सीसी रोड याच्यासाठी मी 84 लाख रुपये मंजूर केलेले आहेत. दस्तगीर चौक ते नवीन पोलीस स्टेशन आरसीसी नाली बांधकामाला 74 लाख रुपये या ठिकाणी निधी दिलेला आहे. नवीन पोलीस स्टेशन ते पोचमा मंदिर त्या आरसीसी नाली बांधकामासाठी 50 लाख रुपये दिलेले आहेत. टाळ्या तरी वाजवा. न मागता एवढा निधी देणारा खासदार बघितला का कुठं? तुम्ही कधीच माझ्याकडे आले नाही, माझ्याकडे मागायला देखील आले नाही कोणी की साहेब आम्हाला निधी द्या म्हणून. आणि न मागता तुमच्या दारामध्ये नगर परिषदेच्या अंतर्गत विविध प्रभागांमध्ये सीसी रोड आणि नाली असं 2,35 लाख रुपये मी दिले. आणि या सगळ्याची जर टोटल मारली तर या सगळ्याची टोटल 5 ते 5.5 कोटी पर्यंतचा निधी मी कुंडलवाडी शहरासाठी दिलेला आहे. न मागता देणारा खासदार आहे मी. आणि काम चालू आहे, काही कामं पूर्ण झाली आहेत. म्हणजे हे आधीची गोष्ट आहे. पण माझी तुम्हाला विनंती आहे, या कुंडलवाडीचा चेहरा मोहरा बदलून टाकायची माझी एकट्यामध्ये ताकद आहे, माझी एकट्यामध्ये हिंमत आहे. माझी मायबाप जनतेला एवढीच विनंती आहे की आमच्या ताईला आणि आमच्या सोबतच्या 20 जणांना तुम्ही निवडून द्या. हे कुंडलवाडी जगाच्या नकाशावरचं सगळ्यात मोठं व्यापारी केंद्र केल्याशिवाय राहणार. कुंडलवाडी ते कुंभरगाव तुम्हाला सगळ्या आमच्या खेड्यापाड्यातल्या ग्रामीण भागातली जनता आहे. कुंभरगावहून बेळकोणी फाटा, बेळकोणी फाटा ते आरळी, आरळी ते आमचं डौर, डौरच्या नंतर आमचं पिंपळगाव, पिंपळगाव ते हज्जापूर, हज्जापूर नंतर कुंडलवाडी नागणी. अशा प्रकारचा रस्ता मला देवेंद्र फडणवीस साहेबांनी सीआरएफच्या माध्यमातून 20 कोटी रुपये मंजूर केले. म्हणजे वर देखील पंतप्रधान मोदीजी आहेत, खाली देवेंद्रजी आहेत. आणि तुमची नगरपालिका कुंडलवाडीची भाजपाच्या जर ताब्यामध्ये देसाल तर या भारतीय जनता पार्टीचं सरकार देवेंद्र फडणवीसच्या हातात आहे. देवेंद्रजींच्या तिजोरीच्या चाव्या खोलीन आणि या कुंडलवाडीमध्ये हजारो कोटी रुपयाचा निधी आणून देण्याची जबाबदारी खासदार गोपीचंद. या कुंडलवाडीमध्ये निजामाच्या काळामध्ये मालगुजारी तलाव होते. हे सगळे जे मालगुजारी तलाव आहेत, हे मालगुजारी तलाव देखील माझ्या डोक्यामध्ये असे रोज स्वप्नामध्ये येतात. अनेक शेतकऱ्याचं स्वप्न हे जर मालगुजारी तलाव जर चालू झाले, लक्ष्मणराव किती आहेत? 5 मोठे मालगुजारी तलाव 5. भिंगे साहेब, माझी राज्यसभा खासदारकी आता 1 वर्षामध्ये मी जवळपास 150 ते 200 कोटीचा निधी आणलो संपूर्ण नांदेड जिल्ह्याला. पण येत्या 6 महिन्यामध्ये हे मालगुजारी तलाव पुन्हा एकदा चालू करायची या ठिकाणी वचन कुंडलेश्वराच्या चरणी.
कारण हे मालगुजारी तलाव जर सुरू झाले तर माझ्या कुंडलवाडीच्या जनतेला बाकी कोणापुढे हात पसरायची गरज पडणार नाही. माझ्या बाबडीच्या धरणाचं पाणी जेव्हा आम्हाला पियाचे ताण लागते त्यावेळेस पाणी ओढून घेतलं जाते आणि ज्यावेळेस आमचं पोट भरलेलं असते त्यावेळेस ते पाणी आमच्याकडे सुटलेलं असतं. त्या पाण्याचा आम्हाला काही उपयोग नाही. हा प्रश्न येण्या अधिवेशनामध्ये खरं तर हा सुप्रीम कोर्टामध्ये विषय आहे. तरी देखील मी या लवादाच्या पाठीमागे लागून जे जलविवाद आहे, जल आयोग आहे, आमचा जो तेलंगणा आणि महाराष्ट्र राज्याचे जे दोन्ही सचिव आहेत त्यांची देखील बैठक या अधिवेशनाच्या काळामध्ये मी लावणार आहे. सगळ्यात मोठा ज्वलंत प्रश्न आहे धर्माबाद मधले 40 गावं, या बिलुदी मधले कुंडलवाडीला असलेले 9 गावं आणि आमच्या देगलूर मधले 22 गावं, असे 100 गावाला बॅक वॉटरचा फटका बसतो. आता हे बॅक वॉटरच्या फटक्याचा आणि कुंडलवाडीच्या नगरपालिकेचा काही संबंध नाही. पण मी जनतेमधून, भारतीय जनता पार्टीमधून मला पार्टीनं मला राज्यसभा खासदार केले. जसा मी कुंडलवाडीचा विचार करतो तसं त्याच्या भोवतालच्या गावांचा पण विचार करणं माझं खासदार म्हणून, या भागातला भूमिपुत्र म्हणून माझं कर्तव्य आहे. कारण या 100 गावामध्ये अर्जुने साहेब जलमय होऊन जातात, बेचिराख होऊन जातात. पण गेल्या 20-30 वर्षापासून या झोपलेल्या काँग्रेस सरकारला गेल्या 70 वर्षाच्या काळामध्ये एकदा देखील बॅक वॉटरच्या या संपूर्ण गावाच्या बद्दल कुठल्याही प्रकारची त्यांच्या मनामध्ये कळवला नाही. फडणवीस साहेबांच्या मनामध्ये तो विषय आहे. तो 100% विषय येत्या राज्यसभा अधिवेशन आणि लोकसभा अधिवेशनामध्ये पहिल्याच दिवशी मांडायची संधी मला मिळालेली आहे. माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की मला खासदार म्हणून, या भागातला खासदार म्हणून मला निवडलंय. कुंडलवाडी ही नगरपालिका पूर्ण ताकदीनं आम्ही लढणार आहोत. समोर कोण आहे काय आहे आम्ही बिलकुल विचार करणार नाही. आम्ही एकदा युद्धामध्ये पडल्याच्या नंतर आम्ही कुठल्याच गोष्टीची तमा बाळगत नाही. आमची निशाणी कमळ आहे. भारतीय जनता पार्टी आमची मायबाप आहे आणि आम्ही अशा पद्धतीने लढतो की आमचं वादळ असं येते. प्रेरणाताई तुम्ही काहीच घाबरू नका. लक्ष्मणरावजीची जशी टीम येईल तशाच पद्धतीतून नांदेड शहरातून अजून 4 ते 5 टीमा पाठवतो. 100 ते 200 नाही, 500 कार्यकर्त्यांची टीम प्रत्येक वार्डामध्ये उभं राहील आणि तुमच्या पाठीमागं खांद्याला खांदा लागून एकेका वार्डामध्ये 50 माणसाची टीम तुमच्या पाठीमागं उभं करायची हिंमत आमच्यामध्ये आहे. मला देशाच्या सर्वोच्च पदी खासदार केलेला आहे. त्यामुळे तुम्ही काही काळजी करायचं नाही. आज जेवढ्या जोमानं काम करतात त्याच्या तिपटीनं चौपटीनं तुम्ही काम करा. आणि मला एक तुम्हाला परत सांगायचं आहे, पैशाच्या लोभाला बळी पडू नका. नशा, व्यसन, पैसा 1-2 दिवसापुरता असतो. पण हा विकास, माझ्या भागातल्या लेकरांची शिक्षण, माझ्या भागातल्या तरुणांचे रोजगार, माझ्या भागातल्या शेतकऱ्याचं पोट भरणं, माझा इथला असलेला शेतकरी, माझा इथला व्यापारी, मी या व्यापाऱ्यांच्या उत्कर्षासाठी हे कुंभरगाव ते हजापूर मार्गे इथला रस्ता आणला. कारण आमची सगळी जी विक्री होती ती दुसऱ्या तालुक्यामध्ये जात होती. तिथं कुंडलवाडीचं व्यापारपेठ बंद पडली होती. या नॅशनल हायवेमुळे या कुंडलवाडीचा व्यापारपेठ मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. या दृष्टिकोनातून व्हिजन वाईज आमचं काम आम्ही स्वतः करणार आहोत. आता कुंडलवाडी मधलं तुमचं लिफ्ट इरिगेशनचं कर्ज आम्ही सगळ्यांनी देवेंद्र फडणवीसांकडे जाऊन तुमचं लिफ्ट इरिगेशनचं कर्ज आम्ही माफ केलं. ते कुंडलवाडीवर केलेलं देवेंद्र फडणवीसाचा उपकार न विसरता हे उपकाराची परतफेड जर करायची असेल तर 2 तारखेच्या दिवशी प्रत्येकानं मतपेटीला जात असताना कमळाच्या फुलाला बटन दाबा आणि देवेंद्र फडणवीसांनी दिलेलं जे काही तुम्हाला उपकार केलेले आहेत त्याची परतफेड तुम्ही करा, अशी मी तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो. आताच आमचे मुस्लिम बांधव आले होते, खान साहेब, पठाण साहेब, त्यांचा मी सत्कार केला. त्यांना मी छातीला छाती लावली. ते बोले दिल से दिल मिले म्हणले. अरे दिल से दिल तो पहले ज मिले वाले हैं, तुम चिंता मत करो, तुम्हारा डोर ये मेरे बाजू में है, मेरे घर पे आए वास्तु शांति को खाना खाने के लिए सारे खयूम पटेल उनकी पूरी टीम आई. मेरे को बोले साहब 70 साल से कांग्रेस ने हमारे को कुछ नहीं किया, हम गांव में जा रहे तो बच्चों को स्कूल में जाने के लिए ये नहीं है, रास्ता नहीं है, खेती किसानों को जाने के लिए रास्ता नहीं है, और 70 साल से रास्ता नहीं है. मी एका मिनिटात जेवलो, हात धुतलो आणि दुसऱ्या क्षणाला त्या तुमचा धर्म बघितला नाही,
तुम्ही कोण्या धर्माचे आहात ते बघितलं नाही, ते गाव मुसलमानाचं आहे का ते बघितलं नाही, सरकार देवेंद्र फडणवीसाचं आहे, वर मोदीजीचं आहे, त्यांनी देखील लाडक्या बहिणी मुसलमानाला वेगळं हिंदूला वेगळं असं केलेलं नाही, सगळ्याला सारख्याच निधी येत असतो. तर आमचं देखील सरकार धर्म बघून पैसे पाठवत नाही. त्याच दिवशी मी दौरला माझ्या संपूर्ण जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून 1 कोटी रुपये तुम्हाला दिले. 1 कोटी रुपये मला फक्त येऊन भेटले आणि मी दौरला 1 कोटी रुपये दिले. माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की माझ्याकडे ताकद दिलेली आहे सरकारनं, माझ्या ताकदीचा वापर करा, माझ्या राज्यसभा खासदारकीचा ताकदीचा वापर करा. कुंडलवाडी मधली मायबाप जनतेला माझी विनंती आहे की एवढ्या मोठ्या माझ्या भगिनी आज या ठिकाणी पारदर्शक कारभार करतील. आजपर्यंत झाला नाही अशा पद्धतीचा विकास होईल, आजपर्यंत झाला नाही अशा पद्धतीचा या ठिकाणी एक चेहरा निर्माण होईल. एक महिला उच्च विद्या विभूषित बी सिव्हिल झालेली एमपीएससी ची परीक्षा द्यायला गेली, फायनल पास झाली, तिनं म्हणजे आता फक्त इंटरव्ह्यू होऊन कलेक्टर होणार होती, भाऊ बिमार पडला म्हणून बाजूला बसली. एवढी मोठी उच्च विद्या उठून उठा का ताई, टाळ्या वाजून कडकडाट करा या ताईचा. एमपीएससी ची परीक्षा फायनल झालेली महिला नगराध्यक्ष दिली तुम्हाला. अशी अंगठा बहादर अंगठाच्या बाई दिली नाही. आमची ताई उच्च विद्या विभूषित आहे, तिच्या पाठ बी सिव्हिल आहे, इंजिनियर झालेली आहे, म्हणजे एवढी मोठी सुशिक्षित महिला आणि तिच्या पाठीमागे आज के रामलूजीचा आशीर्वाद आहे. 40 वर्षापासून के रामलूजी आणि माझे काका प्राचार्य गोविंदराव गोपछडे हे दोघं जिवलग मित्र होते. काका आमचे अर्जापूरचं कॉलेज सांभाळायचे, के रामलूजी मला वाटते त्या संस्थेचे अध्यक्ष होते, उपाध्यक्ष होते. दोघांची जोडी होती. एक आंबेडकर साहेब, रामलू साहेब आणि आमचे गोविंदरावजी गोपछडे, बरोबर आहे, आणि अर्जुने साहेब म्हणजे लक्ष्मणरावजी अर्जुने. म्हणजे ही सगळी जुनी टीम बघा योगायोग कसा जुळून येते. माझ्या चुलत्याचं पुतण्या खासदार, के रामलूची नाचसून प्रेरणा कोटलावार आणि अर्जुनेचा प्रकाश. योगायोगानं आज दुसरी पिढी पुन्हा ताकदीनं मैदानात उतरलेली आहे. त्याच्यामुळं मला खासदार केलंय, आमच्या ताईला नगराध्यक्ष करा आणि या सगळ्या जणांना तुम्ही नगरसेवक करा. हे राज्यसभा खासदार तुमच्या नगरपालिकेला पूर्णपणाने स्वर्ग केल्याशिवाय राहणार नाही. मी बोलतो ते करून दाखवतो. तर माझी तुम्हाला विनंती आहे, नेते येतील जातील सभा करतील, काय करायचं ते करतील. मी गोपीनाथ मुंडेचा सच्चा भक्त माणूस आहे. मी गोपीनाथ मुंडेची मोटरसायकल मी चालित होतो, साहेब मागे बसत होते आणि मुंडे साहेबाच्या विचारावर चालणारा मी कार्यकर्ता आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, मुंडे साहेबांनी ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टी वाढवली त्याच पद्धतीने भारतीय जनता पार्टी आम्ही असतील, लक्ष्मणराव आहेत, उमाकांतराव आहेत, माणिकराव आहेत, हनुमलू आहे, आमचे अनेक लोक आहेत त्या ठिकाणी बसले, शिवराज आहे, लखमपुरे साहेब आहेत, हजपाजी आहेत, विश्वनाथ समर आहेत, भिंगे साहेब आहेत, कन्ने साहेब आहेत, आमचे अनेक ताई आहेत, आमच्या इथे सगळेजण बसलेले आहेत, शांतेश्वर पाटील आहेत, आमचे आता शिपाळचे पाटील आहेत, सगळेजण. म्हणजे या ठिकाणी एक माणूस असा नाही, अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं काम करणारे अनेक लोक या ठिकाणी बसले. आमच्या ही जवळपास 3री-4थी पिढी असेल. आमच्यापैकी कोणीच बेईमानी केली नाही पार्टीमध्ये. तुम्हाला सांगतो, जेवढे आम्ही इथं सगळे बसलेलो आहोत, मीच एकटा भाग्यवान निघालो यांच्यामध्ये. यांच्यासारखंच काम करत होतो, माझ्यासोबत हे मी काम करतो. मी भाग्यवान निघालो, मला डायरेक्ट वर ओढून घेतले, बिचारे खालच्या खाली राहून गेले. आता या सगळ्याला ओढायचं काम माझं आहे, भिंगे साहेब. आता हे बिचारे आता वारडावाडात यांचा कोण तारणार? मी तारणार आहे. हे जे सगळेजण आहेत, हे सगळी टीम चंदू पाटील आहेत, नाराज होऊ नका, तुमचं नाव राहून गेलं. आमचा अभिजित मागच आहे इथं, त्यांना हळूच चिठ्ठी द्यायला. एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी ताकदीनं खासदार म्हणून बोलायला लागलो, कारण मी करतो. रेड्डी साहेब काही काळजी करू नका, तुम्हाला लक्ष्मणरावला इथे येऊन थांबावं लागेल, सगळे माणसे बसावं लागतील. कुंडलवाडी नगरपालिकेमध्ये असं रान पिंजून काढा, तुमचं तण पिन सोडून द्या. अर्जुनी साहेब ते तण फिन काही बघणार आम्ही, आमचा नांगर आम्ही असा खालून घातला तुमचा तण फिन चक उडून जाते. आमची ताकदच बघितली नाही तुम्ही अजून.
ठिकऱ्या उडवून टाकता आम्ही. मुंडे साहेबाच्या काळापासून आमचा दणका माहित नाही तुम्हाला. आम्ही भल्याला चित केलेले माणसं आहोत. त्यावेळेस आमच्या खिशात काही राहत नव्हतं, फक्त छातीवर कमळाचं फूल राहत होतं, डोक्यामध्ये बुद्धी होती, मनगटामध्ये हिंमत होती, छातीमध्ये आग होती, पायामध्ये चक्र होतं. बिना पैशाचं बिना याचं आम्ही असे पोराची टीम घेऊन भल्याचे किल्ले आम्ही कोसळून टाकलेले आहेत. आता तर मी राज्यसभेचा खासदार आहे. डायरेक्ट पंतप्रधानाला बोलू शकतो, डायरेक्ट मुख्यमंत्र्याला बोलू शकतो. आज दिवसभर मुख्यमंत्री साहेबासोबत होतो, त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका. हा देवेंद्र फडणवीसाचा अनुयायी या ठिकाणी उभं टाकलेला आहे. कुंडलवाडी मधली कुठली सीट पडू देऊ नका, कुंडलवाडी मधली एकही सीट खाली पडू देऊ नका. मी तुमच्या पुऱ्या कुंडलवाडीच्या शहराची जिम्मेदारी घेतो. नव्हे तर कुंडलवाडी शहर डॉक्टर अजित गोपछडे दत्तक घ्यायला तयार आहे. फक्त माझ्या नगरपालिकेमध्ये माझ्या 20 जण आणि माझी नगराध्यक्षता येथे निवडून द्या. खर तर या ठिकाणी अनेक जणांच्या सूचना यायला लागल्या आहेत. या ठिकाणी शेतकऱ्यांना 35,000 कोटीचा पॅकेज दिलेला आहे कुंडलवाडीच्या विकासासाठी. माझ्या डोक्यामध्ये एक ITI आणायचं माझ्या डोक्यामध्ये आहे. या कुंडलवाडीतल्या मुलांना रोजगार मिळाला पाहिजे, शिकले पाहिजे, नोकऱ्या मिळाल्या पाहिजे, रस्ते आणण्याची योजना आहे, पाणी स्वच्छ तुम्हाला मिळालं पाहिजे, तुम्हाला सोलार पॅनल सगळ्या घरावरती लावून देण्याची आमची जिम्मेदारी आहे. वीज चांगल्या पद्धतीने तुम्हाला 24 आवर्स कशी मिळेल असं बघायचं आहे. एक सुपर स्पेशालिटी दवाखाना या ठिकाणी कसा चालू होईल आणि कार्डियक अँब्युलन्सच्या माध्यमातून इथला पेशंट सुखरूपपणे हैदराबादला, नांदेडला, कुठल्याही मोठ्या ठिकाणी जाण्याच्या दृष्टिकोनातून त्या सोयी डॉक्टर म्हणून माझं कर्तव्य आहे. ते कर्तव्य तुम्ही सगळेजण मिळून माझ्या पाठीमागे ताकद द्या. नगरपालिकेमध्ये या कुंडलवाडीमध्ये सगळ्या पद्धतीने दवाखाना, पाणी, वीज, रस्ता, ITI या सगळ्या गोष्टींची सोय आम्ही पूर्णपणे करणार आहोत. पण माझी तुम्हाला एक विनंती आहे,